हॅलो सर्वांना, दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना ही दिवाळी सुखा समाधानाची, भरभराटीची आणि हेल्दी जावो हीच प्रार्थना. चला तर मग दिवाळी व्लॉगला सुरुवात करूया. हाय गाईज, माय नेम इज सिद्धीश्री. वेलकम टू माय चॅनल. दिवाळी खूप जवळ आली होती, 1-2 दिवसावर, आणि आम्ही आलो होतो शिवण्याचा ड्रेस घेण्यासाठी. दिवाळीसाठी जो तिला ड्रेस घ्यायचा होता तो, आणि तिचा असा हट्ट होता की तिला ओढणीचा ड्रेस हवा होता, दुपट्टावाला छानपैकी. तिला दुपट्टा खूप आवडतो, त्यासाठी आम्ही दुपट्ट्याचेच ड्रेस शोधत होतो. बरेच ड्रेस पाहिल्यानंतर असं होत होतं की काही ड्रेस तिला मोठे होत होते, तर काही छोटे होत होते. तिच्या साईजमध्ये ड्रेस भेटत नव्हता. फायनली बरेच ड्रेस बघितल्यानंतर एक ड्रेस भेटला आणि तो आम्ही सिलेक्ट केला आणि शिवण्याला देखील आवडला. बघा, मी तुला बोललो होतो मस्त आहे शिव. हा छान आहे का? कोणता आवडतोय? गाईस, दिवाळीच्या दिवशी भरपूर छोटी छोटी कामं बाकी होती. त्यानंतर पहिले तर सकाळी मस्तपैकी छान उपमा केला आणि सगळ्यांनी मस्त उपमा खाल्ला. त्यानंतर मला चकली करायची होती आणि शेव देखील अजून करायची होती. मी आधी केली होती पण थोडी कमी झाली, सो परत एकदा मी केली. गाईज, हे शुभ लाभ नाव आणि स्वस्तिक हे मी तयार केलेलं होतं, म्हणजे मी डेकोरेट केलेलं होतं. पण याला बरीच वर्ष झाली, 5 ते 6 वर्ष झालेली असतील तेव्हा हे केलं होतं आणि अजून जसच्या तसं आहे. रोज डेली वापरलं नाही, त्यामुळे ते छान राहिलं आहे मस्त. हे तोरण देखील मी 5-6 वर्षांपूर्वी मागवलेलं होतं ऑनलाईन. ते देखील खूप छान मिळालं. हरे कृष्ण 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 हरे लक्ष्मी माते की जय. राम जय जय हरे राम. चल आरती शिव, आरती लांबून लांबून. हां बस घ्या. हरे राम हरे कृष्ण घे पटकन, चल आरती. मम्मीला दे ना. दिली. तिला चप्पल घाला लागेल. थांबा, तुम्ही डायरेक्ट कसं बोलवता? शिव चप्पल घाल, 2 मिनिटं. तुम्ही पण चप्पल घाला पाहिजे. हा काय थांब शिव. वरती धर भाई, असं वरती धर. घाबरू नको. लावायचं तुला गाईज, लहान मुलांना फटाक्यांपासून होईल तितकं दूरच ठेवा, कारण हे बघा असं होतं. आणि दुसऱ्यांदा नंतर एकदा असं झालं की गेटच्या बाहेर श्रेयसने फटाके लावले होते आणि मी दरवाज्यामध्ये उभी असताना एवढ्या आतमध्ये फटाका येऊन माझ्या कपाळावरती ते लागलं मला. सो तिथे देखील मला थोडंसं जळालेलं.
सो लहान मुलांना एकदम म्हणजे दूरच ठेवा आणि इतके मोठे एक तर फटाके फोडण्याची काही गरजच नसते मला असं वाटतं. पण आपल्याकडे सगळ्यांना खूपच हौस असते फटाके फोडण्याची. पण जरा सांभाळून सावकाश काळजी घेऊन फटाके फोडावे. गाईस पूजा आवरासावर त्यानंतर फटाके फोडण्यामध्ये वेळ इतका गेला आणि खूप उशीर झाला. जे लक्ष्मीपूजन करायचं होतं शिवण्याचं आम्हाला ते करण्यासाठी म्हणजे खूपच उशीर होऊन गेला. सो आम्ही एकदम साध्या पद्धतीने केलं आणि मग त्यानंतर थोडं माझ्या मम्मीकडे देखील जायचं होतं कारण आमच्या घराच्या इथे खूप जास्त काय बोलता खूप जास्त प्रमाणामध्ये छानपैकी अशी दिवाळी होत नाही. आणि आईच्या घराच्या इकडे असं होतं की तिकडे म्हणजे पूर्ण कॉलनीमध्ये खूप सगळीकडे लाईटिंग वगैरे असतात. सगळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण बाहेर आलेले असतात. सो आम्हाला लवकर जायचं होतं शिवण्याला ते दाखवायला घेऊन. पहिल्यांदा आम्ही जाणार होतो. मागील 2 वर्षी शिवण्या खूप छोटी होती त्यामुळे आम्ही गेलोच नाही. ह्या वर्षी गेलो तर आम्हाला जायला खूप उशीर झाला आणि बरेच जण घरामध्ये निघून गेलेले होते. अरे बापरे, रांगोळी थोडी रांगोळी काढली. अरे मी आली गेली. गेलं तिकडे. ए श्रावू, हॅपी दिवाळी. लांब लांब तिकडं पण कोणाचं. गाईज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच.